ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ईश्वरी कृपा. नमस्कार. आपल्याकडे आहेत श्रीमाताजींचे काही निवडक विचार, ईश्वरी कृपा, प्रगती आणि शांतीचा मार्ग यातून घेतलेले. आणि हे विचार आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतात. हो ना, कारण आपण नेहमी ऐकतो जसं कर्म तसं फळ मिळेल म्हणजे न्याय. पण इथे श्रीमाताजी म्हणतात कृपेसाठी प्रार्थना करा. अगदी. हा वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो. बरोबर. ह्याच गुंतागुंतीचा उलगडा आपण आजच्या या चर्चेत करणार आहोत. कृपा म्हणजे नेमकं काय, आणि अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो. आणि हो, न्यायापेक्षा कृपा श्रेष्ठ का? चला मग सुरुवात करूया. नक्कीच. तर कृपा हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण आध्यात्मिकदृष्ट्या याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे नुसती दया नाही. नाही, दया किंवा सहानुभूती एवढंच नाही. श्रीमाताजींच्या विचारांनुसार कृपा ही एक सक्रिय दैवी शक्ती आहे. सक्रिय शक्ती? हो, जी आपल्या मर्यादा, आपलं कर्म याचे हिशोब याच्या पलीकडे जाऊन काम करते. म्हणजे आपल्या कर्माच्या पलीकडे. एक्झॅक्टली. आपल्याला उन्नत करण्यासाठी, आपल्याला बदलण्यासाठी ती मदत करते. अरे वा, हे ऐकायलाच किती वेगळं वाटतं. आणि मग तो पहिला मुद्दा होतो, तर म्हणजे विचारांना धक्का देणारा आहे. कोणता? अडचणींबद्दलचा. हो. श्रीमाताजी म्हणतात की ज्यांनी स्वतःला ईश्वराप्रत समर्पित केलं आहे त्यांच्यासाठी प्रत्येक अडचण ही नव्या प्रगतीचं आश्वासन आहे. बरोबर. आणि त्यांनी त्या अडचणीचा स्वीकार कसा करायचा? ईश्वरी कृपेने दिलेली भेट म्हणून. अगदी. म्हणजे संकट हे संकट राहतच नाही. ते एक प्रकारचं गिफ्ट पॅकेज. हा विचार पचायला खरंच थोडा जड आहे, नाही का? हो हो, पण यात गंमत आहे. हा दृष्टिकोन आव्हानांना संधीत बदलतो. पण इथे एक अट आहे, नाही का? हो, ती खूप महत्वाची अट आहे. ज्यांनी स्वतःला ईश्वराप्रत समर्पित केलं आहे. म्हणजे हे समर्पण किंवा शरणागती ती पहिली पायरी आहे. अगदी. ही दृष्टी शरणागतीनंतर येते असं वाटतं. सामान्यपणे आपण अडचणी टाळतो, त्यांना त्रासदायक, नकारात्मक मानतो. हो, साहजिक आहे. पण समर्पणानंतर श्रीमाताजी जसं सुचवतात, तीच अडचण एका मोठ्या योजनेचा भाग वाटू लागते. अच्छा. जणू काय ती अडचण आपल्याला अधिक मजबूत, अधिक जागरूक करण्यासाठीच आलेली आहे. शरणागतीची अट महत्वाची आहे हे कळलं. आणि मग दुसरा मुद्दा येतो, तो पण तितकाच खोल आहे. शांती सुख शक्तीबद्दलचा. हो, की केवळ ईश्वराची कृपाच शांती, सुख, शक्ती, प्रकाश, ज्ञान, आनंद आणि प्रेम देऊ शकते. पण कसं? तर त्यांच्या खऱ्या आणि साररूपात. बरोबर. इथे साररूपात आणि सत्यरूपात हे शब्द खूप महत्वाचे आहेत. म्हणजे नेमकं काय? नेहमीच्या सुखापेक्षा हे वेगळं कसं? आपण जे सुख अनुभवतो ते काय आहे मग? उत्तम प्रश्न आहे. साररूपात म्हणजे जे वरवरचं नाही, तात्पुरतं नाही. अच्छा. जगात आपल्याला जे सुख मिळतं किंवा आनंद मिळतो तो अनेकदा क्षणभंगूर असतो, परिस्थितीवर अवलंबून असतो. पण कृपेतून मिळणारं सुख, शांती, ज्ञान हे आतून येणारं असतं, चिरंतन टिकणारं, मूळ स्वरूपाचं. म्हणजे ते बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतं. नाही, ते जणू आपल्या अस्तित्वाचंच एक भाग बनतं. हा खरा खजिना श्रीमाताजींच्या मते फक्त कृपेतूनच मिळू शकतो. वा, हे खरंच खूप खूप खोल आहे. पण मग येतो तिसरा मुद्दा, आणि मला वाटतं हा सगळ्यात जास्त विचार करायला लावणार आहे. न्यायाबद्दलचा. हो, श्री माताजी म्हणतात की आपण ईश्वरी कृपेसाठी प्रार्थना करावी. कारण जर ईश्वरी न्याय इथे प्रकट झाला तर त्याच्यासमोर फारच थोडे लोक टिकू शकतील. हे वाक्य ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. बरोबर. कारण आपण तर न्यायाला चांगलं मानतो. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळावं, यात काय वाईट आहे? वाईट काहीच नाही. पण खरं पाहिलं तर इथे मानवी अपूर्णतेकडे लक्ष वेधलं आहे. मानवी अपूर्णता? हो. न्याय म्हणजे काय? कर्माचे अगदी काटेकोर नियम. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. बरोबर. पण आपण सगळेच कळत नकळत कितीतरी चुका करतो. आपल्यात किती मर्यादा असतात. मग जर फक्त कर्माच्या त्या कठोर न्यायाचा तराजू लावला तर फार कमी लोक पूर्णपणे निर्दोष ठरतील, नाही का? विचार करण्यासारखं आहे.
कृपा काय करते? ती या न्यायाच्या पलीकडे जाते. म्हणजे ती आपल्या चुका, आपली अपूर्णता हे सगळं असूनही आपल्याला संधी देते, माफ करते, आधार देते. अच्छा. जणू काही असं म्हणता येईल की न्याय आपल्याला दाखवतो की आपण काय पेरलं आहे, तर कृपा आपल्याला त्यातून बाहेर पडायला किंवा काहीतरी चांगलं नव्याने उगवायला मदत करते. अरे वाह! काय मस्त फरक सांगितलात. न्याय भूतकाळावर आधारित तर कृपा भविष्याकडे बघते, उन्नतीची शक्यता निर्माण करते. अगदी. त्यामुळे मानवी अस्तित्वाच्या मोठ्या चित्रात कृपा अधिक महत्वाची ठरते. हे खूप महत्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? श्रीमाताजींच्या विचारांमधनं आपण काय घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं 3 मुख्य गोष्टी आहेत. 1. जर शरणागती असेल तर अडचणी म्हणजे प्रगतीच्या संधी आहेत, त्या कृपेच्या भेटी आहेत. 2. शाश्वत शांती, आनंद, ज्ञान हे सगळं केवळ ईश्वरी कृपेतूनच मिळतं, जगातल्या साधनांमधून नाही. आणि तिसरं? आपल्या मानवीय अपूर्णतेमुळे कठोर न्यायापेक्षा कृपा जास्त महत्वाची आहे, जास्त गरजेची आहे. अगदी बरोबर. हे विचार खरंच दिशा देणारे आहेत. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? आपण पुन्हा पुन्हा त्या शरणागती किंवा आत्मदान या शब्दावर आलो. श्रीमाताजींच्या पहिल्याच वाक्यात ती अट आहे. तर मग ही कृपा अनुभवण्यासाठी या स्वसमर्पणाची, या शरणागतीची नेमकी भूमिका काय असेल? समर्पणानंतरच जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मग कृपेचा अनुभव अधिक स्पष्टपणे येतो, असं म्हणता येईल का? हा प्रश्न श्रोत्यांनी पण नक्की विचारात घ्यावा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.